नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी जे बांगलादेशमध्ये भारतामधून कांदा निर्यात करतात आणि एक्सपोर्ट करतात, बांगलादेशमध्ये आपला भारतीय कांदा खरेदी करून त्यांच्याशी आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की भारतामधून कांदा कधी निर्यात होईल, बांगलादेशमध्ये किती दिवस लागेल सुरुवात व्हायला आणि तिथे बाजारभाव सध्या काय चालू आहे आणि ज्यावेळेस आपला भारतीय कांदा निर्यात सुरू होईल त्यावेळेस बाजारभावाची काय परिस्थिती असेल, भारतातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बाजारभाव काय किती मिळेल आणि किती फायदा होईल याविषयी आपण थोडी चर्चा केली। तर मित्रांनो, काय आहे त्यांचं म्हणणं, जे निर्यातदार आहेत यांच्याशी आपण बोललो आहोत, पाहूयात काय म्हटले ते। मित्रांनो, आज बांगलादेशमध्ये जे सरकारचे प्रतिनिधी आणि आपल्या भारत सरकारचे देशाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये आज बैठक झाली। तर या बैठकीमध्ये तोडगा निघत नसल्याची माहिती मिळत आहे, कारण आपल्या भारतीय कांद्यासाठी आपलं भारत सरकार आणखीन 20% निर्यात शुल्क लावू इच्छित आहे। कारण मित्रांनो, एप्रिलमध्ये त्यांनी निर्यात शुल्क जे होते ते 20% ते रद्द केलं, पण निर्यात काही सुरू झाली नाही। पण मित्रांनो, आता समोर माहिती येत आहे की आणखीन भारत सरकार निर्यात शुल्क लावू इच्छित आहे, कारण की बांगलादेशमध्ये सध्या 80% पर्यंत बाजारभाव गेला आहे। म्हणजेच आपल्या भारतीय रुपयानुसार 55 ते 60 रुपये एवढा बाजारभाव झालेला आहे आणि निर्यात जर सुरू झाली तर भारतातील कांदा जास्त निर्यात होईल आणि बाजारभाव हे वाढतील असं सध्या सरकारला भीती आहे, असं माहिती मिळत आहे। पण मित्रांनो, सध्या शेतकरी अडचणीत आहे भारतातला, महाराष्ट्रातला, त्याला बाजारभाव योग्य असं मिळत नाही आहे, हे सरकार विचार करत नाही आहे। पण निर्यात सुरू झाल्यानंतर बाजारभाव वाढतील आणि खाणाऱ्याला महागाई वाढली असं म्हणतील। त्यामुळे पियुष गोयल यांचे प्रतिनिधी जे आहेत ते आज बांगलादेश सरकारसोबत प्रतिनिधीसोबत चर्चा सुरू होती। पण मित्रांनो, ही माहिती जी आहे ते निर्यातदार यांच्याकडून आपण थोड्या वेळापूर्वी घेतली अशी माहिती तुम्हाला अगोदर दिली आहे। पण मित्रांनो, आज जे आपल्या देशामध्ये इम्पोर्ट होतं ते आज थांबवण्यात आलं आहे आपल्या भारत सरकारकडून, कारण तुम्ही आमचा जे देशामधून घेणार आहात, एक्सपोर्ट करणार आहात, त्याला टॅक्स लावा, म्हणजेच कांद्यासाठी, त्यानंतर आम्ही तुमचं इम्पोर्ट करू, असं आज चर्चा झाली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, उद्या आणखीन या बैठकीचं आयोजन ठरलेलं आहे। या बैठकीमध्ये आणखीन काय तोडगा निघतो तोही पाहणार आहोत। पण मित्रांनो, निर्यातदार यांच्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये सध्या बाजारभाव वाढल्यामुळे आपला भारतीय कांदा त्यांना आयात हे करावं लागणार आहे। पण आयात सुरू केल्यानंतर कधी बंद करतील हे बांगलादेश सरकारकडून काही सांगता येणार नाही। पण मित्रांनो, 15 ऑगस्टच्या नंतर कांदा हा निर्यात होण्याची शक्यता आहे, कारण त्यांना आपला कांदा हा इम्पोर्ट करावा लागणार आहे, म्हणजेच आयात करावं लागणार आहे, कारण तिथं बाजारभाव आल्यामुळे महागाईमध्ये रूपांतर झालं आहे। पाहूयात मित्रांनो, आता निर्यात कधी होईल असं त्यांचं मत काय आहे। तर मित्रांनो, आपला देश हा 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाला 1947ला। पण मित्रांनो, 15 ऑगस्टपर्यंत आपलं 2 दिवस हे बॉर्डर बंद राहणार आहे, 14 ते 15 ऑगस्ट। 16 ऑगस्टच्या नंतर बॉर्डर हे खुलं होईल आणि मित्रांनो, तिथून निर्यातविषयी माहिती मिळेल। आणि मित्रांनो, उद्या आणखीन या बैठकीमध्ये काय चर्चा होईल आणि काय तोडगा निघेल ते आपण नक्की या निर्यातदार यांच्याकडून माहिती घेऊयात। आणि शेतकऱ्यांना बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो, जोपर्यंत व्यापाऱ्याकडला स्टॉक संपणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव थोडा थोडा वाढेल, अचानक असे एकदम वाढणार नाही। ज्यावेळेस निर्यात होईल त्यावेळेस आपल्या व्यापाऱ्यांना, भारतातले व्यापारी आहेत त्यांना जिथं 60 रुपये भाव चालू आहे बांगलादेशमध्ये, जर आपल्या व्यापाऱ्यांना जर 40-45 रुपये जेवढा जर बाजारभाव मिळाला तर आपल्याला 2 ते 3 रुपयाने बाजारभाव वाढवतील, जास्तीत जास्त 5 रुपयेपर्यंत वाढवतील। आणि मित्रांनो, ज्यावेळेस व्यापाऱ्याकडला स्टॉक संपेल त्यावेळेस व्यापारी होडाथडीने ज्यावेळेस माल घेतील त्यावेळेस मात्र बाजारभाव वाढतील। आणि आता सरकार जसं 20% निर्यात शुल्क लावू इच्छित आहे, कारण बाजारभाव वाढल्यानंतर त्याला थांबवणं कंट्रोल होणार नाही, त्यासाठी सरकार अगोदरच 20% निर्यात शुल्क लावू इच्छित आहे। कारण मित्रांनो, सध्या महानगरपालिकेचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक आलेली आहे, त्यासाठी खाणाऱ्याची काळजी आहे सरकारला सुद्धा। ज्यावेळेस बाजारभाव पडतात त्यावेळेस सरकार विचार करत नाही शेतकऱ्यांचा, पण खाणाऱ्यांची काळजी जास्त करतं सरकार। मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, निर्यात सुरू झाल्यानंतर काही अपडेट मिळाल्यानंतर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो,